सुजन निमंत्रित पूज्य महाजन स्वागत करितो अजला या मंगलमय समयाला या मंगलमय समयाला हे सुजन निमंत्रित पूज्य महाजन स्वागत करितो अजला या मंगलमय समयाला या मंगलमय समयाला। इस कार्यक्रम का आयोजन शिरडी गैजेटियर किताब के लेखक श्री प्रमोद आहेर इन्होंने किया था। शिरडी गैजेटियर किताब शिरडी का इतिहास अब अंग्रेजी सुवर्ण अक्षरों में शिरडी गैजेटियर अंग्रेजी किताब अवलोकन 16 कार्यक्रम में दिग्गज मान्यवरों की प्रमुख उपस्थिति एक अद्भुत पूर्व सोहला। इस कार्यक्रम में शिरडी ग्रामस्थ साई भक्त पद्मश्री ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ति राज्यसभा उपसभापति श्री हरिवंश जी सिंह, आदरणीय शालिनी ताई, राधा कृष्ण जी विखे पाटिल माजी अध्यक्ष जिला परिषद अहमदनगर जिला अधिकारी सिद्धारामजी सालीमठ, आदरणीय बाला साहेब जी कोलेकर अप्पर जिलाधिकारी शिरडी, श्री साई बाबा संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, श्री साई बाबा संस्थान के उप मुख्य कार्यकारी श्री तुकाराम हुलवले, शिरडी साई नगरी के आज तक के सभी आजी और माजी नगराध्यक्ष नगर सेवक ने इस कार्यक्रम में हाजिरी लगाई। यह कार्यक्रम साई मंदिर के पास वाले शताब्दी पांडाल में संपन्न हुआ। शिर्डी गॅजेटियर अनटोल्ड स्टोरीज या संदर्भ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभेचे उपसभापती आदरणीय हरिवंशराजजी सिंह ज्यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं असे राज्यसभेच्या खासदार आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आपल्या सर्वांचे आयडॉल पद्मश्री पद्मविभूषण आदरणीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय सुधा मूर्तीजी मॅडम व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीजी ताई विखे पाटील ज्यांनी अत्यंत परिश्रमानं हे पुस्तक प्रकाशित केलं जे या पुस्तकाचे लेखक श्री प्रमोदजी आहेत आणि ज्यांनी या इंग्रजी अनुवाद केला अशा डॉक्टर दीपाली जादू व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी प्रमोदजी आहे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचा सर्व मित्रपरिवार बंधू
प्रथमतः प्रमोदजी, आपण हा जो ग्रंथ लिहिला, कोट्यावधी जे शिर्डी साई भक्त जे आहेत यांच्यासाठी ज्ञानाचा मोठा खजिना आपण उपलब्ध करून दिला, त्याबद्दल साई संस्थांचे विश्वस्त व्यवस्था आणि सर्व साई भक्तांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्याला धन्यवाद देतो. कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे साईबाबा. मी 2 महिन्यापासून या ठिकाणी जॉईन झालेलो आहे. या 2 महिन्यामध्ये देशातील एक कोपरा नाही, कानाकोपरा नाही की त्या ठिकाणावरून साई भक्त या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी आला नाही. विदेशातून सुद्धा अमेरिका असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, दुबई असेल, वेगवेगळ्या देशातून भक्त जे आहेत ते साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. आणि हे भक्त या ठिकाणी आल्यानंतर त्यांना या ठिकाणचं दर्शन जास्तीत जास्त सुविधादायक कसं होईल यासाठीचा प्रयत्न जो आहे तो साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून केला जातो. या ठिकाणी आल्यानंतर साईबाबांचं कार्य, साईबाबांची शिकवण, साईबाबांचा जीवनपट त्यांना माहिती व्हावा म्हणून साई चरित्र किंवा साईबाबांच्या जीवनावर वेगवेगळे ग्रंथ ज्यांनी प्रकाशित केलेले आहेत, त्या माध्यमातून साईबाबांचं कार्य जे आहे ते साई भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न साईबाबा विश्वस्त व्यवस्थेमार्फत केला जातो. श्रीयुत प्रमोदजी यांनी 2018 साली शिर्डी गॅजेटियर हे मराठीतून संदर्भ ग्रंथ तयार केला आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून साईबाबांचा जीवनपट, साईबाबा या ठिकाणी आल्यानंतरचा कालावधी, त्याच्यानंतरचा कालावधी, संस्थांचं जे कार्य जे आहे आणि साईबाबांच्या जीवनामध्ये छोटे छोटे संदर्भ जे आहेत हे संदर्भ या ठिकाणी देऊन आपल्या सर्वांना एक माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या विदेशातील भक्त ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांना इंग्रजीमधून माहिती जी आहे साईबाबांची माहिती उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे श्रीयुत प्रमोदजी आहेर यांनी केलेला आहे. तर प्रमोदजी मी या ठिकाणी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण जे कार्य केलेलं आहे ते निश्चितच पाठीपणे चांगलं आहे आणि साईबाबांचं कार्य, प्रचार आणि प्रसिद्धी हे जे यामध्ये आपण एक मोलाचं योगदान या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. सर्वात प्रथम मी आपल्या ह्या भागामध्ये ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि आपल्या आजार म्हणून ज्यांचं इथं आगमन झालेलं आहे असं आपल्या शिर्डीकरांच्या वतीने मी सुद्धा त्यांचं मनापासून स्वागत करते आणि त्यांचे मनापासून आभार मानते. खरं तर वास्तविक पाहता प्रमोद साहेबांना आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देते. कारण साईबाबाच्या या भागामध्ये राहून ज्यांनी आपल्या ह्या 3ऱ्या पुस्तकाचं आता ओपनिंग केलेलं आहे. प्रमोद म्हणजे आनंद आणि आपला हा आनंद द्विगुणित होण्यासाठी हे जे तिने इंग्लिशमध्ये ज्याचं पुस्तिका काढलेली आहे निश्चितच हे पुस्तिका काढून त्यांनी आपला प्रमोद स्वतःपुरता न वापरता दुसऱ्यांना दिलेला आहे. आणि साईबाबा जागृत आपलं जे देवस्थान आहे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, साईबाबा म्हणजे चालता बोलता साईबाबा ज्यांनी हृदयामध्ये जागा केलेली आहे. अशा साईबाबाच्या वेगवेगळ्या जे काही घटना आपल्यासमोर घडलेल्या आहे अशा साईबाबाच्या ह्या पुस्तकातून त्यांनी जे काही लेखन करून सर्वांपर्यंत देश विदेशामध्ये सुद्धा या पुस्तकाचं निश्चितच आपल्या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे. खरं तर वास्तविक पाहता शिर्डीचं नाव संपूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत झालेलं आहे. परंतु सत्य परिस्थितीमध्ये साईबाबाचं जे चरित्र लिहिण्याचं काम जे केलेलं आहे हे प्रमोदजींनी चांगल्या पद्धतीने, मागेही त्यांनी आपले मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते केलं, दुसरं अवलंबन त्यांनी गडकरी साहेब यांच्याकडे केलं आणि तिसराच ज्या लेखिका म्हणजे साधी राहीम आणि उच्च विचारसरणी अशा असलेल्या आमच्या सुगताईच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकार म्हणजे उद्घाटन झालेलं आहे. खरं तर आमचा आदर्श म्हणून आम्ही सुगताईकडे पाहत असतो. एक महिला म्हणून त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, कितीही मोठ्या डिग्र्या घेतल्या, कितीही मोठं राहिलं, परंतु जमिनीवर पाय ठेवून कोणत्याही प्रकारच्या डोक्यामध्ये हवा न जाऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते आमच्या महिलांना फार महत्त्वाचं आहे. आणि लेखिका म्हणून असतील, त्यांनी साहित्यिक म्हणून जे काही पुस्तकं लिहिली असतील, प्रत्येक ठिकाणी एअरपोर्ट असेल, प्रत्येकाच्या वाचनालयामध्ये सुद्धा त्यांची जे पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे, निश्चित प्रत्येक पुस्तकातून आपण जसं आजीबाईच्या बटणीतल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात त्याच पद्धतीने सुद्धा त्यांच्या ह्या पुस्तकातून निश्चितच विचाराचे मोल आम्हाला मिळत असतात. इथून पुढच्याही काळामध्ये निश्चितच हे नवीन नवीन जे काही विचारसरणी आहे, नवीन नवीन बदल असतात हे घडण्यामध्ये निश्चितच सुद्धा त्यांचं जे कार्य महत्त्वाचं असतं.
टाटा कंपनी असेल, इन्फोसिस कंपनी असेल, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जे काही कष्ट घेतलं, प्रत्येक महिलेच्या म्हणजे नवऱ्याच्या मागं पत्नीचा हात असतो, परंतु इथं उलटं झालं. त्यांच्या पतीच्या मागं पत्नीने सहकार्य केलं आणि इन्फोसिस कंपनीमध्ये त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण त्यांचा म्हणजे परिचय करून देत असताना संपूर्ण त्यांची माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणून सुधाताईंना मी मनापासून शुभेच्छा देते. इथून पुढच्याही काळामध्ये अशाच मोठे मोठे लेखक होऊन आमच्या ह्या ग्रामीण भागातले जे काही लेखक असतील, पत्रकार असतील, आपला हा विचाराचा ठेवा आमच्या ह्या पत्रकारांना निश्चितच मिळतच राहील. परंतु अजूनही चांगलं कार्य करण्यासाठी आपल्याला जे काही मोलाचं मार्गदर्शन आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी करता येईल आपण हे निश्चित केलं पाहिजे. कारण मला असं सांगायचं आहे का ताई, जे साईबाबाला जे श्रद्धेने फुलं हार वाहतात, त्या फुलापासून आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीत म्हणजे पूर्वी फुलं फेकून दिले जायचे, टाकून दिले जायचे, परंतु हे साईबाबाचे फुलं हार आम्ही जैसा फाउंडेशन विकत घेऊन त्याच्यापासून आपण ऑर्गॅनिक कागदपत्र तयार केलेलं आहे. झेंडूच्या फुलापासून आपण राष्ट्रगंध तयार केलेला आहे, ऊन तयार केलेला आहे, नारळाच्या याच्यापासून आपण कोकोपीट तयार केलेलं आहे, न्यूजपेपरपासून आपण सस्पेन्सिव्ह तयार केलेलं आहे. जवळजवळ 40,000 महिलांचं संघटन आपल्याला हे राहता तालुक्यामध्ये झालेलं आहे. निश्चित हे साईबाबाचे आशीर्वाद आपल्याला माहिती मिळालेले आहेत. आज आपल्याला बघतो की साईबाबाच्या झोळीमध्ये हात घातल्यावर काय होतं आणि साईबाबाच्या हृदयामध्ये हात घातल्यावर काय होतं याचं उदाहरण म्हणजे प्रभूजी आपल्या पुढे आहे. म्हणून पुढच्याही काळामध्ये साईबाबाचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी या मंत्राप्रमाणे आपण गेलो तर निश्चितच साईबाबावर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि चांगल्या पद्धतीने आपण काम करा. स्वतःसाठी सर्व जगत असतात, परंतु आपण एक समाजाचा देण असतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. याच्यासाठी या पद्धतीने आपण जर काम केलं तर निश्चितच साईबाबा आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. विखे पाटील परिवाराच्या वतीने, शिर्डी मतदारसंघाच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रमोदजींना मनापासून शुभेच्छा देते. व अजूनही हे ज्या काही प्रती आहेत, कर्नाटक असेल, तामिळ असेल, वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांच्याकडे लिखित व्हावे अशी मी साईंची प्रार्थना करते. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. It gives me immense pleasure to come to this occasion for various reasons. Number one, I am an author. For an author, it is not money, it is not Sanman, it is not award. The greatest joy of an author is to release a book. And the book which author reads, it is not, I don't do book release not more than 2 or 3 in a year, not more than 2 or 3 years. But when Pramodji sent the advance copy, I told him, when he told me I should release, I said send me advance copy. I want to read and I should get convinced that it's a book which is worth reading, worth coming, then only I will come. And it's a really extremely beautifully written book. I congratulate Pramod for it. We Indians have a habit not to write the chronicles or not to write the real events or not to write up to the point. We exaggerate, approximate. But to write a proper thing you require a lot of research. And Pramod, I have done lot of research over a period of time. It is not easy. You go through that book, there are so many chapters, beautifully written. I used to always wonder, whenever I used to see Sai Baba statue, how did they make it? 100 people told me 100 stories. But I write what you have written, exact one, exact one. To lead a life without guidance is hard. And that's the reason you require a teacher. Where science fades, faith begins. And you can see that in Shirdi. There is no logic, there is no science, there is only faith. Because this faith is the one which keeps hope, better tomorrow and positive thinking. सबसे पहले साईं बाबा को इस प्रांगण में मैं प्रणाम करता हूँ. उनके सौजन्य से आज मुझे इस पवित्र पावन अवसर पर आपके बीच होने का मौका मिला. पद्मश्री पद्म भूषण से सम्मानित आदरणीय सुधा मूर्ति जी, श्रीमती शालिनी ताई राधा कृष्णा जी विखे पाटिल, श्री गोरक्ष जी गाडिलकर, श्री बाला साहेब जी को लेकर
श्री तुकाराम जी हुलवाले और सीडी गजेटियर के लेखक पत्रकार भाई श्री प्रमोद अहेर जी और यहाँ उपस्थित सभी साई प्रेमी और हमारे मित्र, मैं सबसे पहले भाई प्रमोद अहेर जी को बहुत बधाई देना चाहूंगा सीडी गजेटियर पुस्तक को अंग्रेजी में प्रकाशित करने के लिए। यह यादगार, महत्वपूर्ण और प्रेरित करने वाला काम है। मेरी मुलाकात प्रमोद जी से कैसे हुई? मैं पिछले 30 वर्षों से शिरडी आता हूं। पिछली बार आया तो मैंने पता किया कि साईं बाबा के बारे में और क्या प्रामाणिक लिटरेचर है। हर बार मैं आता हूं, उनके बारे में जानने की कोशिश करता हूं, पता करता हूं, लोगों से सुनना चाहता हूं। तो लोगों ने बताया प्रमोद जी ने एक बहुत प्रामाणिक शिरडी गजेटियर पुस्तक लिखी है मराठी में। उनसे मेरी मुलाकात हुई। हमने भी उनसे अनुरोध किया कि इसको अंग्रेजी और भारतीय भाषाओं में आप लिखें, क्योंकि बाबा का महत्व क्या है हमारे जीवन में मैं उसका उल्लेख करूंगा। पर इसके पहले प्रमोद जी को पुनः बधाई देना चाहूंगा। मैं उस पेशे से हूं जिसमें हमारे प्रमोद जी हैं, पत्रकारिता, वो भी शिरडी जैसे महत्वपूर्ण जगह जहां लाखों लोग रोज आते हैं, जहां रोज बड़ी घटनाएं होती है, सूचनाएं, वह काम करते हुए उन्होंने यह महत्वपूर्ण पुस्तक लिखी। पत्रकारिता को हम कहते हैं लिटरेचर इन हरी। वो काम करते हुए इन्होंने डॉक्यूमेंटेशन का सबसे प्रामाणिक काम किया, इतने श्रम से किया, इसलिए उन्हें बार बार मैं बहुत बधाई देना चाहूंगा प्रमोद जी को। यह एक प्रामाणिक और ठोस साहित्य है बाबा के बारे में, शिरडी के बारे में। दरअसल आज जरूर हम टेक्नोलॉजी में बहुत आगे हैं। आप सुनते हैं आर्टिफिशियल इंटेलिजेंस का एरा है, भौतिक सुख और उपभोक्तावादी दौर में भी दुनिया बहुत शीर्ष पर है, क्योंकि बचपन में जो मैंने स्थिति इस देश में देखी थी वो आज आप कल्पना नहीं कर सकते। पर इस देश की असली ताकत है आध्यात्म, और उस आध्यात्म के चमकते हीरे हैं बाबा, साईं बाबा। साईं बाबा इस भारतीय अध्यात्म के पावन, सात्विक और परोपकारी और पुण्य की जो धारा है उसके सबसे सशक्त प्रतीक हैं। इस नश्वर जगत में साईं बाबा आने वाली पीढ़ियों को लगातार हमारे प्रेरित करते रहेंगे। साईं बाबा पर दर्जनों फिल्में बनी, किताबें हैं। साईं बाबा की प्रसिद्धि और महात्म्य इतना है कि इनकी चर्चा आज देश में और देश के बाहर कोने कोने में होती है। पर अब जब भी कोई फिल्म मेकर आएगा, जो कोई किताब लिखना चाहेगा, तो जो फैक्चुअल प्रामाणिक चीजें बाबा के बारे में लिखना चाहेगा, उसे प्रमोद जी की पुस्तक को ढूंढनी होगी। इसलिए एक रेफरेंस बुक के रूप में काम करेगा। माझे दिवंगत वडील देवराम आहेर, माझ्यावर कृपचित्र असलेली आई ताराबाई, लोकमतचे सर्वेसर्वा माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री आमदार राजेंद्रभाऊ दर्डा, सुभाष जगताप, डॉक्टर संतोष केटेकर, नवेंदू मराठी व माझा बालमित्र दीपक आसाद, तसेच प्रत्येक शिर्डीकर आणि साईभक्त यांना हे पुस्तक समर्पित असून त्यांच्या माध्यमातून हे पुस्तक मी साईचरणी अर्पण करतो। काही व्यक्तीकडून अज्ञानापोटी किंवा विकृत मनोवृत्तीतून साईबाबा व संस्थांच्या विषयी बदनामीकारक प्रचार केला जातो। साईबाबा करोडो भाविकांच्या दृष्टीने मायबाप आहेत, त्यामुळे हा प्रकार माझ्यासह करोडो भाविकांच्या मनाला वेदना देणारा असला तरी भाविकांना अपप्रचारापेक्षा साईबाबांवर जास्त विश्वास आहे। साईबाबांची येणारी नित्य अनुभूती भाविकांना आपल्या अधिक जवळ आणत आहे। आपलं नाणं खरं आहे हे सर्व साई भक्तांना माहीत आहे, त्यामुळं तुम्ही किती अपप्रचार जरी केला तरी मला वाटतं की भाविकांची श्रद्धा कमी होत नाही आहे, ती दिवसेंदिवस वाढतेच आहे। कारण शिर्डीला भेट देणं म्हणजे केवळ एका धार्मिक स्थळाला भेट देणं नाही, तर साईबाबांच्या प्रेमात अखंड डुंबणं आहे असं मला वाटतं। शिर्डी आणि साईबाबाबद्दल माझे प्रेम आणि श्रद्धा या पुस्तकातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे। मला आशा आहे की आपल्या सर्वांच्या मनाला हे पुस्तक स्पर्श करेल आणि आपल्याला शिर्डी आणि साईबाबांशी जोडून ठेवेल। साईबाबा आणि शिर्डी समजून घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी आणि हा संशोधकांसाठी अमूल्य खजिना आहे। माझी विनंती आहे की तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा। पुस्तक चांगलं असेल तर ते बाबांमुळे झालं आहे,
काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यात माझा दोष समजावा, त्याबद्दल आपण सर्वजण मला मोठ्या मनाने माफ करावं अशी मला खात्री आहे. याविषयी मी आता जाता थोडं एक वेगळा विषय सांगू इच्छितो की साईबाबा संस्थान आज जरी सगळं सुवर्णमय झाले दिसतं, सगळं कळस सोन्याचा, सगळे भांडे सोन्याचे, अगदी आंघोळीची बादलीसुद्धा सोन्याची आहे. पण 1925 साली जेव्हा संस्थांची परिस्थिती अशी होती की तांबे पितळेची भांडी बुडून साईबाबांना आरतीचं तबक करावं लागलं होतं, इतकी साई संस्थांची परिस्थिती होती. 1923 सालची तर परिस्थिती अशी होती की साईबाबा त्यावेळी अशी प्रथा होती की एक द्वारकामात पेटी होती आणि एक समाधी मंदिरात पेटी होती. समाधी मंदिरातल्या पेटीत रोज मंदिर उघडल्यानंतर 1 रुपया टाकला जायचा संस्थांच्या वतीने. सुरुवातीचा 1 रुपया संस्थांचा असायचा. तर महिन्याला ही पेटी मिळून 43-44 रुपये निघायचे. म्हणजे त्यात मुळात 30 रुपये तर महिन्याचे संस्थांचेच असायचे. इतकी म्हणजे कमी याच्यात उत्पन्न संस्थांनी बघितलं आहे. पण आजपर्यंतचे जे अनेक विश्वस्त मंडळ गेले, कार्यकारी हे कोर्ट रिसिवांचं मंडळ गेले, या सर्वांनी खूप मेहनतीने हे संस्थान वाढवलं. भाविकांचं त्यात खूप मोठं योगदान होतं. 1980 साली इथे कोर्ट रिसिवर कांकरे होते. आता जे नगरला डॉक्टर कांकरे आहेत त्यांचे वडील, तर ते असे करायचे की ते आपले पोस्टाचे पाकिट येते संस्थानला, तर ते उलगडायचे आणि ते उलगडून ते पाठकोरे जो कागद होता त्या कागदावर कच्चे टिपणं करायचे. याशिवाय त्याला ते पोस्टाचे तिकीट असायचे, ज्या तिकिटावर शिक्का नाही असं तिकीट अलगदपणे काढून ते दुसऱ्या पोस्टाचं पाकिट पाठवायला त्याचा वापर केला जायचा. इतकं बचत करण्याचाही मी प्रयत्न केलेला आहे. याशिवाय साईबाबांचं इथं अनेक वास्तव्य आहे, त्याचं अनेक प्रचिती आहे. इथे आता जसे गाडीकर साहेब आहेत, त्यावेळी 1960च्या सुमारास इथे शेटे सर म्हणून होते, ते व्यवस्थापक होते. तेव्हा त्यांचं निर्वाणानंतर त्यांची पत्नी इथेच आया म्हणून कामाला लागली. तर तिची इतकी प्रचंड श्रद्धा होती साईबाबांवर की रात्री जेव्हा आरती संपते शेजारती, त्यानंतर ती ते असताना त्यांना पूर्वी मंदिरात जो आता जी मूर्ती आहे तिथे रुद्राक्षाची माळ असते रात्री शेजारतीनंतर. पूर्वीच्या काळी काय असायचं, प्रत्येक वेगवेगळा हार असायचा, मोगरा, गुलाब, गुलछडी असे वेगवेगळ्या प्रकारचे हार घातले जायचे. तर ते मंदिरात 10:30च्या नंतर एक असा वाऱ्यात ती झुळूक यायची आणि त्या सांगायच्या की आज मोगऱ्याचा हार घातला, आज गुलछडी आहे, आज गुलाब आहे. म्हणजे त्यांची अशी श्रद्धा होती की साईबाबा शेजारतीनंतर रुग्णालयात राऊंड घेतात. की शिर्डीतच नाही तर जो साईभक्त आहे त्याला साईबाबा आयुष्यात कधी ना कधी भेटणारच आहेत. फक्त आपण त्या क्षणाला प्रत्येक भक्तात आपण साईबाबा बघितला पाहिजे, त्याच्याशी तसं वागलं पाहिजे. नाहीतर साईबाबा आपल्याला कोणत्या तरी रूपाने भेटणार आणि आपण त्याची तुसडेपणाने वागणार किंवा त्याच्याशी आपल्या नेहमीच्या सवयीने वागणार. तर मला वाटतं आपण त्या क्षणाचं माती करू. मला फक्त सर्वांना एकच विनंती करायची की प्रत्येकाला आपण साईबाबा बघितला पाहिजे. आपल्याला शिर्डीला खूप चांगले दिवस आहेत आणि साईबाबांचं आपल्या सर्वांना कृपाछत्र आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुनिया को देने वाला जिस घर पे जाके झोली फैलाता था वो घर कितना पावन होगा, पवित्र होगा। श्री साईं बाबा जब भिक्षा मांगा करते थे उनमें से कुछ घर ऐसे थे वहां बाबा अक्सर जाया करते थे। वो घर किसके थे? आज वो घर की स्थिति में है। यह सभी अनसुनी कहानी यात्रा साईं धाम की इस कार्यक्रम में बहुत जल्द आपके सामने लेके आ रहे हैं। शिर्डी गॅझेटियर श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती। ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही। बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे।
श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी तारखेनिशी यात आलेली आहे. उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे. अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा. विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे. शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 9922 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा. साई प्रवाह टीवी शिरडी चैनल के इस वीडियो को अगर आप सभी साई भक्त पसंद करते हैं तो श्री साई बाबा प्रचार और प्रसार हेतु इसे लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलिए. साई राम.